ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मनमोहक आणि प्रेमळ संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला लवकरात लवकर आपले व्हिडिओज मिळतील. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, स्वामींचा आशीर्वाद असाच तुमच्या पाठीशी राहणार आहे. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. आणि मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ या क्षणी पाहिलात तर तुमचे नशीब नक्कीच बदलेल आणि तुमच्या दुःखी जीवनात सुख लवकरच येणार आहे आणि स्वामी ते सुख तुमच्या जीवनात आणणार आहे. फक्त स्वामींवरचा विश्वास तुम्ही टिकून ठेवा. बाकी सर्व काही स्वामी स्वतः पाहून घेतील आणि स्वामींना सर्व काही तुमच्याबद्दल नक्कीच माहिती आहे. स्वामी म्हणत आहेत, अजून काही दिवस सहन करा. फक्त हार मानू नका. वेळ वाईट आहे रे. फक्त थोडे प्रॉब्लेम येतील, दुःख येतील, पण सगळ्यांसोबत होतं आहे. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावे लागते. कारण हेच तर आयुष्य आहे ना. जे होईल ना ते होईल आणि टेन्शन घेऊन तरी काय होणार आहे. आपण जर आज आहे तर उद्या नाही. आनंदी राहा आणि आयुष्य एन्जॉय करा. आहे त्या परिस्थितींना सामोरे जा. बाकी सर्व काही स्वामी आपल्या पाठीमागे आहेतच आणि ते आपल्या पाठीमागे कायम राहतील हा विश्वास सुद्धा स्वामी आपल्याला देत असतात. वेळ कोणतीही येवो, मन विचलित होऊ देऊ नका आणि परिस्थितीचा सामना करायला शिका. परिस्थिती कायम राहत नाही. वाईटानंतर चांगले दिवस येतातच. जीवनात सतत लाभच येईल आणि होईल असे नाही. काही वेळा नुकसानही होईल. चांगल्या दिवसात उन्मत्त होऊ नये, वाईट दिवसात खचून जाऊ नये. हरामाच्या पैशातून नव्हे तर कष्ट करून मिळवलेल्या धनाने नक्कीच आपण पोट भरायचे आणि त्यानेच आपले पोट चांगल्या प्रकारेही भरू शकते. म्हणून कोणालाही न दुखवता जगणे याचे इतके अतिसुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाही. म्हणून तुम्ही पण कोणाला अजिबात दुखवू नका आणि कोणाचं मन तोडू नका. स्वामी भक्तांनो, नक्कीच तुम्ही स्वामींची भक्ती करत असाल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. मित्रांनो, स्वामींकडे एकच मागा. एवढा संयम ठेवायला शिकवा स्वामी की कितीही वाईट परिस्थिती झालं ना आणि आली ना तरी वाईट वाटलं नाही पाहिजे. अद्भुत आहे तुमची माया, सदैव राहो तुमची छत्रछाया. अक्कलकोटी आहे तुमचा निवास, तुमच्या कृपेने सुखी होतो जीवन प्रवास. आणि स्वामी, आमचा जीवन प्रवास असा सुखी राहू द्या. कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य नक्की जीवनामध्ये महान होत जातो. आणि जे दुसऱ्यांसाठी जगतात ना तेच खऱ्या अर्थाने जीवन असतात आणि जीवन जगत असतात. म्हणून बाकीचे जिवंत असूनही मेल्यासारखेच असतात आणि त्यांच्यामध्ये माणुसकी अजिबात उरलेली नसते. म्हणून मित्रांनो, आळस हा माणसाच्या प्रत्येक चांगल्या कामाचा आड येणारा प्रबळ शत्रू आहे. म्हणून आळसाला तुम्ही पूर्णपणे नष्ट करून टाका. जर तुम्ही गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल ना तर लवकरच तुमच्यावर गरजेच्या गोष्टी विकण्याची वेळ येणार आहे हे मात्र तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. आणि जे आज तुम्ही वागताय ते उद्या तुमच्या सोबतही वागलं जाईल. जो त्रास आज तुम्ही दुसऱ्याला देताय ना तोच त्रास उद्या तुमच्या वाट्यालाही येईल. विषय कर्माचा आहे, तिथे धर्म सुद्धा हजर असतो हे मात्र निश्चित तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि आयुष्य तुमचं आहे. संघर्ष तुम्हालाच करायचा आहे. बाकीचे फक्त मजा बघणार. तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवा आणि आपलं काम इमानदारीने फक्त करत राहा. जीवनात एवढे व्यस्त राहा की पश्चाताप, भीती, दुःख आणि नक्कीच द्वेषासाठीही वेळच मिळाला नाही पाहिजे. कारण जीवनात नेहमी रिकामा माणूस सर्वात जास्त दुःखी असतो आणि तो भरपूर विचारही करत असतो. म्हणून जेवढी वाट तू पाहिलेली आहेस, वेळ आली की तुला इतके मिळणार की तू सांभाळू शकणार नाहीस. पण तोपर्यंत थोडा धीर धर आणि थोडा संयम ठेव असं स्वामी आपल्याला संबोधत आहेत. श्रीमंतीच्या यादीत नाव नाही आलं तरी चालेल, पण माणुसकीच्या यादीत आपलं नाव पहिल्या स्थानी झळकलेच पाहिजे आणि आपण माणुसकी ती टिकूनच ठेवली पाहिजे. आयुष्यात खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग ती वस्तू असो किंवा आपली माणसं असतो, ती तुम्ही प्रेमाने सांभाळलीत तर प्रेमाने ते तुमच्या जवळ नक्कीच राहतील. आणि कधी कधी शांत राहणं हे सगळ्यात मोठं उत्तर असतं. कारण अयोग्य शब्द कर्मात अडथळे आणतात आणि आपले कर्म ते बिघडवत असतात. म्हणून आपल्यासाठी एखादी व्यक्ती खरंच तळमळ करत असेल तर आपण भाग्यवान आहोत. कारण आजकालच्या दुनियेत सगळी नाती तर स्वार्थासाठीच तर जोडली जात आहेत आणि आपल्या तळमळ करणारी व्यक्ती या जगामध्ये सापडणं मुश्किल आहे आणि ती सापडूही शकत नाही.
म्हणून विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही, मात्र अशक्य गोष्टीलाही ते शक्य करत असतात. आणि माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते. व माणुसकी जिथे जन्म घेते ना, तिथे परमेश्वराचे वास्तव्य असते आणि परमेश्वर स्वतः तिथे तुमचं सर्व काही बघत असतो. म्हणून समोरच्याशी कसे वागावे हे ज्या लोकांना समजत नाही, अशा माणसाबरोबर गप्प राहिलेलेच बरे असते. कारण अशा माणसामुळे आपले विचार पूर्णपणे खराब होत असतात. आणि माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय. आणि जोपर्यंत सर्व काही ठीक चालू आहे तोपर्यंत देवाला दुरूनच हात जोडतात. आणि थोडंसं कमी पडायला लागलं की देवळात जाऊन नारळ मात्र फोडत असतात. म्हणून सत्य काय आणि असत्य काय याची खात्री झाल्याशिवाय कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. केवळ खूप मोठा समूह एखाद्या मताचा पुरस्कार करतो म्हणून कोणतेही मत वा सिद्धांत स्वीकारू नका. हे जीवनात तुम्ही कायमचं लक्षात ठेवायचं आहे. आणि लोकांची कदर करायला शिका. ना आयुष्य परत येतं ना आयुष्यातली माणसं. म्हणून प्रत्येक माणसाला जपत चला आणि प्रत्येक माणसाला मान सन्मान तुम्ही नक्कीच दिला पाहिजे. आणि आपल्या बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही. मीपणा सोडल्याशिवाय माणसं कधी जुळत नाही. आणि कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही. आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य मात्र आपले कधीच घडणार नाही. म्हणून हा जन्म पुन्हा नाही, ही नातीही पुन्हा नाहीत. म्हणूनच जर कोणी तोडणारे असतील तर तुम्ही जोडणारे व्हा. कोणी रुसणारे असतील तर तुम्ही मनवणारे व्हा. आणि कोणाच्या आयुष्यात तुम्ही गेलात तर त्यांच्या आयुष्याचं सौंदर्य तुम्ही नक्कीच व्हायला हवं. आणि माणूस कधीही आपण समोरच्याशी कसं वागलो ते पाहत नाही, पण समोरचा आपल्याशी कसं वागत आहे हे नेहमी तो लक्षात ठेवत असतो. आणि तुम्ही दानशूर जरी असला ना तरी चुकीच्या मार्गाने धन कमावले तर त्या फळ भोगावेच आपल्याला लागते. आणि ते फळ आपल्याला जीवनामध्ये भोगावेच लागणार सुद्धा आहे. म्हणून माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करत असतो. म्हणून आपल्याला फक्त त्या परमेश्वरावर नितांत श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा आहे. देवा, फक्त नक्कीच तू आमच्यावर लक्ष ठेव आणि आमच्या पाठीमागे उभे राहा. आम्हाला बाकी काही नको, हेच तुम्ही स्वामींकडे मागा. मानसिक शांती असेल तरच सर्व काही छान वाटते, नाहीतर धनाच्या राशीवर लोळून सुद्धा ती टोचायला लागते. शरीर सुंदर असो किंवा नसो, पण शब्द सुंदर असले पाहिजेत. कारण लोक चेहरा विसरतात, शब्दांना ते कधीच विसरत नाही. आणि बहुरूप्याने कितीही सोंग घेतले ना तरी त्याचा मूळ स्वभाव काही बदलत नाही. जसं की तळ्याच्या काठावर बसलेला बगळा जरी ध्यानस्थ वाटत असला तरी त्याचे लक्ष हे तळ्यातील माशांवर असतो. म्हणून ढोंगी नाटकी लोक असतात, एक वागतात आणि एक करतात. म्हणून त्यांच्या भरोशावर तुम्ही कधीही जीवन जगू नका किंवा कधीही राहू नका. स्वामी सांगतात की बोलून टाकावं पण टाकून बोलू नये. माणसाची मने विनाकारण दुखावली जातात. आपणासाठी माणसे काल, आज आणि उद्या सुद्धा महत्वाची आहेत आणि ती महत्वाची असतात. फक्त आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ हे आपले गुरु आणि आपले मालक आहेत. म्हणून तुम्ही त्यांना दररोज नमस्कार करूनच घरातून बाहेर नक्कीच पडलं पाहिजे. सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही ना, अपमान झाला तो क्रोधित होत नाही ना, आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही ना, तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो आणि जगात तो मोठाही असतो. म्हणून अजून काही दिवस सहन करा. फक्त तुम्ही हार मानू नका. वेळ वाईट आहे, थोडे तुम्हाला त्रास होईल, पण स्वामी समर्थ आपल्या पाठीमागे असल्यावर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. हवं तर खूप काही असतं आयुष्यात, पण मिळालं फक्त तेच जे आपल्यासाठी योग्य असतं. आणि देवही आपल्याला तेच देतो जे आपल्यासाठी योग्य असतं. म्हणून ओझं आणि मन अशा ठिकाणी हलकं करावं ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहील. जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते. श्वास संपला तर जीवन संपते, विश्वास संपला तर संबंध मात्र पूर्णपणे संपत असतात. म्हणून वेळेप्रमाणे आपल्या गरजा बदला, पण आपल्या गरजांप्रमाणे माणसं बदलत फिरू नका. तुम्हाला त्याचा भरपूर त्रास होईल. आणि अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमची उत्तम आत्मस्थिती, उपासना व नामस्मरण, जे तुमच्या कानात हळूच सांगत असते सगळं काही उत्तम होणार आहे आणि चांगलं होणार आहे. फक्त तुम्ही तुमच्या कामावर लक्ष ठेवा. आपल्या जीवनात प्रत्येक व्यक्ती आनंद आणि आशीर्वाद घेऊन येत नाही. बरेच लोक आपल्याला कटू अनुभव देऊन जातात. प्रत्येक व्यक्तीने आपणाला भेटून आनंदी व्हावं असं गरजेचं नाही, पण आपण आपल्याला भेटून कोणी दुःखी होऊ नये यासाठी प्रयत्न करायला हवेत. आणि तेच प्रयत्न आपल्या पाठीशी असतात. आणि चांगले कर्म
चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात ना तरी चालतं, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काही उपयोग मात्र होणार नाही. आणि आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते, एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्या दोन गोष्टी कधीही संपू देऊ नका, एक मनाचं बालपण आणि दोन अंतरंगातील देवपण. आयुष्यात खूप कष्ट संकट तर येतच असतात. स्वामी परीक्षा घेतात, अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवेकरांना भक्तांना एवढं खंबीर बनवतात की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तर तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो. सर्व दुनिया अचंबित होते. ही स्वामींची कृपा असते आणि स्वामींची कृपा अशीच तुमच्या पाठीशी राहो ही स्वामींचरणी प्रार्थना. लोक काय विचार करतील यामुळे स्वतःचे जीवन बर्बाद करू नका, कारण तुम्ही किती पण काही चांगले केले ना तरी लोक तुम्हाला नावच ठेवतील, म्हणजे ठेवतीलच, त्यांना कधीच माघार ते घेणार नाही. अडचणीच्या काळी स्वामी सदैव पाठीशी उभे राहिले मित्रासारखे, आणि मित्रासारखे स्वामींनी आम्हाला नक्कीच पाठबळ दिलाय आणि मदत सुद्धा केली आहे, आणि ती कोणत्याही रूपात केलेली असो पण स्वामींनी आम्हाला नक्कीच मदत केली आहे. जीवनात स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही आणि त्याला कधी पश्चातापही होत नाही. म्हणून आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एक एक करून काढून टाकायला सुरुवात केली की आपोआप आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी जागा आपल्याला तयार होत असते. म्हणून मित्रांनो, कोणाकडे काय आहे आणि माझ्याकडे काय नाही याचा विचार मी कधी करत नाही, कारण देवाने जे दिलं आहे ना ते पण कोणापेक्षा कमी नाही. आणि आपल्याला आपण सर्वश्रेष्ठ असलो पाहिजे, स्वतःला आपण चांगलेच वाटलं पाहिजे. तुमचा अपमान करणाऱ्यांना उत्तर देत बसू नका, स्वतः प्रामाणिकपणे मेहनत करत राहा, कारण तुमचं यश अपमान करणाऱ्यालाही तुमचा सन्मान करायला नक्कीच भाग पाडत असतं. आणि आयुष्यात काही भरोसा नाही, जो तुमच्याशी हसतोय ना, तुम्हाला आनंदी करतोय, तो तुम्हाला कधी सोडून जाईल माहित नाही. म्हणून कोणावर नाराज होऊ नका. कोणास ठाऊक कोणाची सोबत किती काळ टिकेल आणि कोणी किती काळ त्याच्या सोबत उभा राहील. म्हणून जास्त विचार करत बसू नका, त्याने मानसिक आजार होतो. उलट जे वाट्याला येईल त्याच्याशी दोन हात करायची तयारी ठेवा. देव सुद्धा तुमची परीक्षा घेईल, पण सुख आणि समाधान नक्कीच तुम्हाला देईल. आणि एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते, पण सुंदर व्यक्तिमत्व कायम जिवंत राहत असतं. आणि तुम्हाला वाईट अनुभव आला म्हणून लगेच स्वप्नांचा पाठलाग करणं सोडू नका. तुम्ही जिंकण्यासाठी जन्माला आला आहात, वाईट दिवसांना जिंकू देऊ नका. योग्य वेळी तुला योग्य गोष्ट मी देईलच, पण प्रत्येक वेळी जर इकडे इकडे येताना अपेक्षेचे गाठोडे सोबत घेऊन येशील तर पदरी फक्त निराशाच पडेल, हे मात्र लक्षात ठेव, असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. मित्रांनो, स्वामी अजून सांगत आहेत की आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळत नाही म्हणून विष कधी जीवनात प्यायचं नसतं, आणि मरणाऱ्याला रडणारे हजार मिळतील पण जो जिवंत आहे त्याला समजवणारं एकही मात्र सापडणार नाही. आणि तुझ्या मनासारखे घडत नाही म्हणून चिंता करू नकोस. कधी कधी तुझे निर्णय चुकतात पण माझे नाही, म्हणून भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा की जेव्हा ते हजार तुमच्या विरोधात जातील ना तेव्हा ते एक असलेलं नातं तुमच्या सोबत मात्र शेवटपर्यंत उभं असेल. आणि आपण म्हणतो की परिस्थितीमुळे काही करता आले नाही, खरं तर ती परिस्थितीच असते जी काहीतरी करायला आपल्याला भाग पाडत असते, आणि त्यातच आपण सर्व काही करायचं असतं आणि त्या परिस्थितीतून आपल्याला नक्कीच बाहेर यायचं असतं. स्मरण करता समोर उभा राहतो तो दत्त, जो संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर जो आपल्या मदतीला धावतोय तेच आपले स्वामी महाराज, आणि जो आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत टाकतो ते म्हणजे आपले स्वामी महाराज आहेत. म्हणून तुम्ही स्वामींची भक्त करता करता नक्की स्वामींचं नामस्मरण देखील करा. आणि हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, आपण माझे गुरु सद्गुरु परमगुरु आहात. आपण माझा योग्य सांभाळ करावा व योग्य मार्गदर्शन करावे व माझे गुरुपद स्वीकारावे, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी सांगतात, विश्वासाशिवाय भक्ती होत नाही, भक्तीशिवाय भगवान प्रसन्न होत नाही व भगवंताच्या कृपेशिवाय जीवनात शांती निर्माण होत नाही. म्हणून भगवंताची कृपा सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. आणि इतरांना सुख देण्याचा प्रयत्न केलात तर सुख तुमच्या घरी पाणी भरेल. याच्या उलट दुसऱ्यांना दुःख देत राहिलात तर तेच दुःख तुमच्या डोळ्यातून नक्कीच पाणी काढणार आहे. आणि मित्रांनो, तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे, कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे सांगता येत नाही. म्हणून त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या आणि व्यवस्थित सांभाळ करा. दया,
क्षमा व शांती या वृत्ती जेथे आहे तेथे देवाची वस्ती असून अशा घरी देव धावत जाऊन वास्तव्य करतो. कीर्तन करणाऱ्यांकडे देव धावत जातो आणि देवांचे फक्त नाव घेतले तर त्याची पूजा नक्कीच होत असते आणि मनापासून जर केली नक्कीच भगवंतापर्यंत ती पूजा जातही असते. म्हणून आपली बाग सजवताना दुसऱ्यांची फुले विस्कटणार नाहीत याची काळजी तुम्ही नक्कीच घ्यायला हवी. आणि सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटेल, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपण सुंदरपणे जगलंच पाहिजे. मित्रांनो, प्रेमात हारलात म्हणून स्वतःला दोष देत बसू नका. कदाचित देवाने त्यापेक्षाही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहून ठेवली असेल आणि तुमच्या नशिबात ती व्यक्ती नक्कीच असणार आहे. म्हणून इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कुणीही गृहीत धरेल एवढे स्वस्तही मात्र तुम्ही कधीच होऊ नका. समृद्धी म्हणजे फक्त धनसंपत्तीची मोजदाद नव्हे, तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गंती आहे. जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तोच खरा समृद्ध आहे आणि तोच खरं जीवन मात्र जगत असतो. जी गोष्ट स्वतःच्या मनात आहे ती गोष्ट बोलण्याची स्वतःमध्ये हिंमत ठेवा आणि जी गोष्ट दुसऱ्यांच्या मनात आहे ती गोष्ट समजून घेण्याची स्वतःमध्ये नक्कीच तुम्ही क्षमता ठेवली पाहिजे. तरच तुम्ही जीवनामध्ये पुढे जाऊ शकता आणि लोकांना नक्कीच कमवू शकता, गमवू शकत नाही. मोठमोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं, तर छोट्या छोट्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत. आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्यांचे घातलेले दागिने पाहायचे असतील ना तर 50 रुपयांचा आरसा लागतो एवढं मात्र निश्चित. आणि हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपला की दुःख पूर्णपणे तुमच्या आयुष्यातून संपून जाते. आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे. म्हणून तिघं तुम्ही नीट जपून ठेवायचे आहे. आणि लोकांशी बोलताना शब्द हे काळजीपूर्वक वापरायला हवेत, कारण आपण बोललेल्या शब्दांचा त्यांच्यावर चांगला आणि वाईट हा दोन्ही परिणाम होत असतो. आणि तुम्ही कितीही पुस्तके वाचलीत, कितीही चांगले प्रवचन ऐकलेत तरी त्याचा काही उपयोग होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांचा जीवनात अवलंब करत नाही. आणि देवान दिलंय त्यातलं थोडंसं इतरांनाही देऊन पाहावं. देव होता नाही आलं तरी थोडंसं माणूस होऊन माणसासाठी नक्कीच जगावं. आणि तुमच्या आयुष्यात जे केले नाही त्याबद्दल पश्चाताप झाला तरी चालेल, पण तुम्ही जे करता त्याविषयी पश्चाताप करावा लागू नये हे फार महत्वाचं आहे. आणि दुःखाचे मूळ कारण ही आसक्ती आहे. तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेले असता, त्यामुळे तुम्हाला दुःख अधिक होते. आणि मित्रांनो, प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो. ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्की शांतता मिळेल आणि आयुष्य सोपे असते. प्रत्येकाचे आयुष्य सोपे नसते, पण आपले आहे ते आभार तुम्ही देवाला मानले पाहिजे. आणि चांगले आयुष्य जगताना देखील आपल्या वाट्याला अनेकदा बऱ्यापैकी अपयश येते. अधूनमधून चुका झाल्या तरी काही हरकत नाही. ती चूक का झाली आणि ती चूक होण्यामागे काय कारण होते ते कारण समजून घेऊन ते नाहीसे करणे हे मात्र महत्वाचे असते. आणि तुमच्या बरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे हे एक दिवस तुमच्या नक्कीच लक्षात येईल. आणि तुम्ही पाहिलेल्या आणि केलेल्या कर्माची फळच तुम्हाला इथेच भोगावी लागणार आहेत. म्हणून स्वामी सांगतात, रागामध्ये हजारो चुकींच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा मौन या एका गोष्टीमुळे जीवनात शांती निर्माण होत असते. आणि समोरच्याने कितीही राग केला तरी त्याचे हृदय प्रेमाने जिंकायचे सामर्थ्य ठेवा. राग तर प्रत्येक व्यक्ती करतो, पण जो राग असून सुद्धा त्या रागावर आवर घालतो तो जीवनात पुढे सरसावत असतो आणि त्याला भरपूर काही स्वामी देत असतात. म्हणून जीवनात त्रास त्यांना होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात. आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही, एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी त्यातून शिकत असतात. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील ना यांची कल्पना नसते. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्यात प्रत्येक क्षण खास होत जात असतो. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे हे मात्र निश्चित. आणि हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आईवडील तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. म्हणून त्या आईवडिलांना तुम्ही नक्कीच जपायला शिकले पाहिजे. आणि जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील आणि सगळीकडे दिसतीलही. कधीही कोणाला समजवण्याचा प्रयत्न करत बसू नका, कारण माणसं तेवढंच समजतात जेवढी त्यांची कुवत असते. आणि गैरसमज वाढत गेला की लोकांना ते पण ऐकू येतं जे आपण कधी बोललोच नाही. म्हणून कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होत असते. आणि दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्हीच ठरवायचे आहे आणि पूर्णपणे ती जबाबदारी तुमच्यावर आहे. म्हणून आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. आणि जो मनापासून काम करतो त्याला देव कधीच कमी पडू देत नाही हे सुद्धा निश्चित आहे. आणि स्वतःला सतत विकसित करत राहा. आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची सीमा वाढवत राहा, जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत राहील आणि आपण पुढे जात राहू. आपले आयुष्य हे आपल्या निर्णयावर अवलंबून आहे. सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन सुखमय होऊन जाईल आणि आपले जीवन सुखानेही भरून जाईल. म्हणून मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा, कारण इथला मुक्काम कधी संपेल हे कोणाला सांगता येणार नाही. स्वामी सांगतात, गरजेसाठी जवळ आलेली माणसं गरज संपल्यावर निघून जातात. त्यावेळी आपण दुःखी नव्हता, आपण कोणाच्या तरी गरजेला उपयोगी पडलो यात आपण आनंद नक्कीच मानावा लागतो. आणि जगणं खूप सुंदर आहे. सतत फक्त तुम्ही रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला कधी तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका. आणि तुम्ही हसणं विसरले तर तुम्ही सर्व काही जीवनातून गमावून बसाल. आणि स्वामी म्हणतात, बाळा, आमच्यावर ठेवलेला विश्वास हा कधीच वाया जात नाही. त्यामुळे तुझ्या मनात शंका आणू नकोस. एकदा तुझे दुःख मला सांगून तरी बघ. संकटमुक्त तू नक्कीच होणार आहे. आणि नाती ही कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाही. नाती तुटतात एकतर तिरस्काराने, दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे, तिसरे गैरसमजामुळे आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुळे. नात्यांमध्ये विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा. सर्व काही तुम्हाला मिळेल. आणि आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही हे मात्र निश्चित. आणि स्वामी सांगतात, आपल्या जवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका, कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा बनवत असतो. आणि सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते सर्व नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे. म्हणून स्वामी सांगतात, जसे हात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य तुमचे नक्कीच कमी पडून जाईल. म्हणून तुम्ही स्वतःलाही जगायला शिका. आणि हे जरुरी नाही की प्रत्येक ठिकाणी उत्तर द्यायलाच पाहिजे. काही गोष्टी आपल्याला परमेश्वरावर सोडून दिल्या पाहिजेत, कारण की परमेश्वर जेव्हा उत्तर देतो तेव्हा सारं विश्व मौन होऊन ऐकत राहतं आणि दुसरं त्याला काही ऐकू येत नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल आणि सुखी समाधानी जाईल. स्वामी सांगतात, जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये, तर वर्तमानात जगले पाहिजे. आनंदाने जगण्याचा हा मार्ग आहे. आणि जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले नाही तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे आपल्याला नक्कीच भागच पडेल. आणि स्वामी सांगतात, माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर पोहोचत असतो. आणि शुद्ध भावाने देवाच्या प्रेमाने देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच. याच्या उलट धन मान मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व काही नक्कीच असते. आणि स्वामी म्हणतात, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कधी कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच जीवनात संपत नसतो. त्याला कुठे ना कुठे नक्कीच देवाची साथ मिळत असते. आणि संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा आपली ओळख दाखवत असतात. म्हणून प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमी कठीण असते आणि ती कठीणच होणार आहे. आणि स्वामी म्हणतात, अरे तू मला तुझ्या देवाऱ्यात आणून तर ठेवलेस, पण तुझ्याच विश्वात मग्न आहे. औपचारिकरित्या म्हणून मला दिवा मात्र लावतोस, पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे, माझ्या समोर बसावे, बऱ्याशी माझ्याशी बोलावं. म्हणून रोज मी तुझ्या आतुरतेने वाट बघतो. एक लक्षात घे, ज्यावेळी मी एखाद्याला हात पकडतो ना, तर तो हात आयुष्यभर सोडत नाही. मी नेहमीच त्याच्या सोबत असतो हे मात्र निश्चित. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते. आणि आयुष्यामध्ये
आपण नक्कीच प्रत्येकासोबत राहिलं पाहिजे आणि प्रत्येकाला मदत केलीच पाहिजे. निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळू द्या स्वामी. आणि ते यश मिळाल्यावर नक्कीच तुमची कृपा आमच्यावर अशीच बळसवत ठेवा. ज्याचे कर्म चांगले आहे ना, तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्यात सुटणारे असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभरासाठी संपत नाही. परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो इतके देतो की मागायला काही उरतच नाही आणि काही उरणारही नाही. म्हणून आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्याच्याशिवाय दुसरं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेनात, कोणाला तुम्ही काही करू शकत नाही आणि बोलू शकत नाही. म्हणून तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही. आणि हीच कृपा स्वामी तुमची आमच्यावर आहे आणि आम्ही त्यामुळेच नक्कीच स्वामींना कधी विसरणार नाहीत, कारण स्वामी आमचे गुरु आहेत आणि ते आमचे गुरु माऊली आहेत. नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे आणि हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही, तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात अडकू नका, हे मात्र निश्चित. आणि त्या मोहात जर तुम्ही अडकले तर तुम्ही त्या मोहातून कधीच बाहेर येऊ शकत नाही आणि तो मोह तुम्हाला पूर्णपणे जगडून टाकेल आणि तुम्हाला कधीच बाहेर परत सोडणार नाही. म्हणून आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि त्या मेहनतीवर जर तुम्ही विश्वास ठेवले ना, तर तुम्ही भरपूर पुढे जाल आणि भरपूर प्रगतीही कराल. म्हणून मित्रांनो, स्वामी सांगतात, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगाचे दुःख फार वाईट असते आणि ती अपेक्षा आपण कोणाकडून ठेवली तर ती अपेक्षा तुटली तर आपलं मन खूप तुटत असतं. म्हणून तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि पुढे जीवनात चालत राहा. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात, ती म्हणजे एक देव आणि दुसरी त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. म्हणून विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले घडत असते आणि कुठेतरी चांगले होतही असते. म्हणून मी आहे म्हणून सगळे आहेत याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच तुम्हाला एकटेपणा येणार नाही आणि वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. आणि सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे नक्कीच आपल्या हातात आहे आणि ते सुखाने जगायला आपण नक्कीच पाहिजे. प्रसिद्धी ही अशी बाब आहे ना, जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही. म्हणून प्रसिद्धी जेवढी मिळाली तेवढी आपल्यासाठी चांगली असे मानून आपण जीवनात पुढे गेले पाहिजे. स्वामी सांगतात, एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथं विषय सोडून द्यायचा आहे. आणि खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे ते प्रेमाने सांभाळा, मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत. मग तुम्हाला सर्व काही नीट आणि चांगलं मिळेल. अंतःकरणातून देवाची सेवा करा, कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर मात्र आपले हृदय पाहत असतो. आणि शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येतीलच आणि तुमचा उपयोग ते घेऊनच घेतील. म्हणून जीवन म्हणजे झोपाळा आहे, तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढे सुखही येणार असतात, हे मात्र निश्चित. आणि मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच, तो म्हणजे आई. आणि त्या आईला आपण नक्कीच चांगलं ठेवलं पाहिजे आणि जपून ठेवलं पाहिजे. दुनिया कशी पण असू देत, देवा पूर्ण खात्री आणि विश्वास आहे तुझ्यावर. तो आमचं नक्कीच चांगलं करशील आणि आमच्यावर तुझी कृपा अशीच बरसत राहू दे, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच आहे. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देते. यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख आपल्याला होत असते. म्हणून लोक फायदा बघतात आणि आम्ही माणूस की, त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही, मागे राहू, पण कोणाचा फायदा घेऊन मोठं कधीच होणार नाही. माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा
सकारात्मक वापर करून नक्कीच माझे जीवन सुखी करू शकतो आणि समाधानी करू शकतो. आणि स्वामींच्या कृपेने ते सर्व काही चांगलं आणि नक्कीच चांगलंच होणार आहे. म्हणून आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर आपण खूप आनंदी मिळत असतो. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी तुम्ही मौन बाळगायला शिकायला पाहिजे. आणि जेवढं जास्त तुम्ही मौन बाळगाल तेवढे जास्त तुम्ही संयमी आणि चांगले व्यक्ती बनत जाल. म्हणून मित्रांनो, स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असा राहील. लवकरच तुमचं नशीब पलटणार आहे आणि स्वामी तुमच्या संकटात तुमच्या पाठीशी उभे राहणार आहेत. आणि स्वामी एक वेगळं रूप घेऊन तुम्हाला नक्कीच दर्शन देणार आहेत. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींचं नामजप करत राहा. तुम्हाला अनुभव लवकरच येणार आहे. स्वामी म्हणत आहेत, बाळा तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हम गया नाही अभी जिंदा है. मग हे स्वामींचं अनमोल वचन ऐकून आपल्याला सुद्धा थोडा धीर येतो आणि आपण सुद्धा स्वामींवर विश्वास ठेवून पुढची वाटचाल करत असतो. म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामींवरील तुमचा विश्वास असा टिकून ठेवा. स्वयं ते शिवशंभू ते परब्रह्म ते या विश्वाचे, दत्त स्वरूप ते शक्ती स्वरूप ते साक्षात परमेश्वर ते, स्वामी या जगाचे, अल्लाह खुदा ते परवरदिगार ते, रहनुमा ते निज भक्तांचे, रिद्धी सिद्धी ज्यांचे पायी लोळत, अनुभव घेती पदोपदी भक्त स्वामी समर्थांचे. स्वामी भक्तांनो, आपण स्वामी गुरु यांना नेहमी भजत असतो आणि त्यांचं नामस्मरण करत असतो. म्हणून ते आपल्या पाठीशी कायम स्वरूपी असतात. स्वामींवर तुम्हाला मनापासून विश्वास असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. स्वामींचे करावे स्मरण, कीर्तन स्वामी चरणी लावावे ध्यान, स्वामी भक्तासी करावी मैत्री, सेवा करावी आई वडिलांची सत्पुरुषांची, स्वामींच्या कथा अनुभव सांगाव्या एकमेका, स्वामी नाम गाये मुखा, याने वाढे सुख शांती भक्ती, होईल आत्मकल्याण. आणि यानेच आपलं आत्मकल्याण नक्कीच होणार आहे. सुखात पण साथ दिली, दुःखात पण साथ दिली, रस्ता चुकलो तर वाट दाखवली, एकटा पडलो तर साथ दिली, संकटात सापडलो तर धावून आले, मन गहिरून आलं तर आलिंगन दिलं, अपयश अपमान पचवून पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली. असे आहेत माझे स्वामी आणि माझ्या स्वामींचे माझे नाते, स्वामी सखा. म्हणून आमचे स्वामी आम्हाला कोणत्या मित्रापेक्षा, कोणत्या आई वडिलापेक्षा कमी नाहीत. देवाची भक्ती करताना बरेच जण देखावा करतात. स्वतःच्या पूजेचं, कपड्यांचे, शरीराचे, सौंदर्याचे प्रदर्शन करून भक्ती करतात. परंतु देवाला हे काही नको असतं. त्याला फक्त शुद्ध भाव आणि अंतकरणापासून घेतलेले त्याचं नाव एवढंच प्रिय आहे. उगाच दांभिक भक्ती करून काहीही होत नाही. दांभिक भक्ती करणाऱ्यावर देव सुद्धा कधीच कृपा करणार नाही हे मात्र निश्चित. म्हणून सुखी आनंदी राहायचं असेल तर जीवनामध्ये कोणाकडूनच कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ठेवल्या ना आणि त्या जर समोरच्याकडून पूर्ण नाही झाल्या किंवा पूर्ण नाही केल्या तर आपण दुःखी होतो. मग त्या आपल्या जवळच्या व्यक्तीकडून असो, मित्राकडून असो, परिवाराकडून असो किंवा देवाकडून असो. अपेक्षा हेच दुःखाचे मूळ कारण आहे. जे कराल ते निस्वार्थ कोणतीही अपेक्षा न ठेवता करा. मग बघा जीवन कसे आनंदी आणि सुखी होऊन जाईल. अरे एक लक्षात घ्या, मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते. ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी रस्त्यातील व्यक्तींना कधीच विचारत नाही की समुद्र कुठे आहे, मार्ग कसा आहे, किती दूर आहे, भेटेल की नाही, परंतु ती तिच्या इच्छित स्थळी पोहोचतेच. त्यामागे परमेश्वरी शक्ती असते. तसेच तुम्हाला देखील तुमचं इच्छित मिळणार. फक्त न डगमगता वाटचाल चालू ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. आयुष्यात खूप कष्ट झाले, संकट तर येतच असतात. स्वामी परीक्षा घेतात, अक्षरशः नकोसं वाटतं. पण स्वामी सेवेकऱ्यांना, भक्तांना एवढं खंबीर बनवतात की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो. सर्व दुनिया अचंबित होते. ही असते स्वामींची कृपा आणि स्वामींची कृपा अशी आपल्यावर होत असते. म्हणून ज्या वेळेस अध्यात्माच्या वाटेवर मनुष्य जातो त्यावेळेस काम, क्रोध, मद, मत्सर, हिंसा यांचा नाश भक्तीने होतो. पण दंभ, अहंकार या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढतात. यांचा नाश हा आपण स्वतःहून केला पाहिजे. नाहीतर प्रगती न होता अधोगतीच आपली नक्कीच होणार आहे.
म्हणून या अधोगती आपण नक्कीच रोखली पाहिजे. अधोगती थांबवली तर सर्व काही आपलं नीट होईल. म्हणून बरेच जणांचं आयुष्य दुसऱ्याला नाव ठेवण्यात जातं, दुसऱ्याला शहाणपण शिकवण्यात जातं. पण दुसऱ्याला या गोष्टी शिकवण्या अगोदर आपण स्वतःच्या अंतःकरणात ढोकून बघावे. आपण किती पाण्यात आहोत याचे उत्तर देखील तिथेच मिळतील. म्हणून लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. असे आपण आयुष्यामध्ये कसेच राहू नये आणि असे कसेही वागू नये. म्हणून पाण्याशिवाय जशी मासळी तडफडते तसे भक्तांनी सद्गुरूंची प्राप्ती करण्यासाठी, अध्यात्मात उच्च प्रगती होण्यासाठी साधकाचे मन आतुरतेने तळमळले पाहिजे. साधकाने तन मन धन पूर्णतः विसरूनच सद्गुरूंच्या भक्तीत लीन झाले पाहिजे, रममाण झाले पाहिजे. स्वामींची ओढ लागून आत्मकल्याण नक्कीच साध्य होईल, हे मात्र निश्चित आहे. म्हणून मित्रांनो, तुमचं कल्याणच होणार आहे आणि स्वामी तुमचं कल्याणच करणार आहेत. फक्त मनात श्रद्धा ठेवा आणि मन निरागस ठेवा. मनाला यातना व्हाव्या, आपल्या हृदयाला दुःख व्हावे, मनाला वाईट वाटावे, मानसिक शारीरिक आर्थिक नुकसान व्हावे, नाती संबंध खराब व्हावे, असे आपल्याला स्वतःबाबत घडावे असे कधीच वाटत नाही. मग आपण दुसऱ्यांबाबत देखील तसे वाटू देऊ नये. अर्थात दुसऱ्यांबाबत वरील गोष्टी घडाव्या असे कधीच वाटू नका, देऊ नका. आणि तेच फिरून तुमच्याकडे येणार म्हणजे येणार, हे मात्र निश्चित. म्हणून ते तुम्ही सांभाळायला शिका. मनुष्य हा जन्मताच सांसारिक मायेच्या जंजाळात फसलेला असतो. सांसारिक लोभ, मोह, माया याने पूर्णपणे गुरफटलेला असतो. स्वामींची सेवा भक्ती केल्याने यावर नियंत्रण येऊन सांसारिक तथा परमार्थिक प्रगती तुमची नक्कीच होणार आहे. आणि स्वामी कोणावर विश्वास ठेवावा, कोणाजवळ मनातल्या भावना व्यक्त कराव्या काही समजत नाही. जो तो भावनांशी खेळतो. इथे सर्व गोष्टींचा कंटाळा आला आहे स्वामी. असं वाटतं की या देहासहित तुमच्या चरणामध्ये सामावून जावे. पण त्याच क्षणी स्वामी म्हणतात, बाळांनो, तुम्ही एवढ्याशा संकटाला घाबरून गेलेत तर मग तुम्हाला जीवन कसं जगता येईल? तुम्ही प्रेमाने आणि आनंदाने आणि सुखी समाधानाने जीवन जगा, हीच मी तुम्हाला आशीर्वाद देतो. आणि स्वामी हेच आशीर्वाद आपल्याला देत आहेत. म्हणून साध्या व्यक्तीचं कसं असतं की त्याच्याशी कोणी दोन प्रेमाचे गोड शब्द बोललं तर ती व्यक्ती प्रत्येकाला आपलं समजायला लागतो आणि त्या व्यक्तीस अडकायला लागते. पण एक लक्षात ठेवा, सर्वच आपले नसतात. प्रत्येकात जीव अडकवत नाही बसायचं. साध्या सरळ व्यक्तीचा हाच एक प्रॉब्लेम आहे. पण एक अजून लक्षात ठेवा, अशा तात्पुरत्या लोकांमध्ये जीव अडकवण्यापेक्षा स्वामींमध्ये जीव अडकवा. ते तुम्हाला फुलासारखं सांभाळतील, हे अटळ सत्य आहे. आणि ते फुलासारखं आपल्याला जपतात सुद्धा. म्हणून तुम्ही माणसे काय गरज पडता आठवण करता, काम होता विसरून जाता, भक्ती नाही व्यवहार करिता तुम्ही, असे स्वामी म्हणत आहेत. आणि तुमची भक्ती असावी चोख, व्यवहार असावा रोख. याप्रमाणे कराल तर तुमच्या आत्म्याचे कल्याण होईल. नुसते मतलबसाठी भक्ती कधीही करू नये, हे मात्र निश्चित. आणि आमचे पाय खेचणारे, आम्हाला खड्ड्यात टाकणारे आमच्या वाईटावर भरपूर जण आहेत. आम्ही त्यांच्याकडे लक्ष नाही देत, कारण आमचा पाठीराखा आहे ना आमचे स्वामी महाराज. आणि आम्ही त्यांनाच भजतो आणि त्यांनाच पुजतो. तेच आम्हाला पुढे घेऊन जात असतात. म्हणून स्वामींची ज्यांनी सेवा केली, स्वामींनी त्याला समर्थच बनवलं. स्वामींच्या सेवे करायला कधीच कोणाकडे हात पसरवण्याची वेळ येत नाही, ना कुठे मान खाली घालण्याची वेळ येते. स्वामींचा जप करणाऱ्यांना वातावरणातील दैवी शक्ती सदा सहाय्य करतात आणि त्यांचे काम नक्कीच ते करून घेत असतात. म्हणून स्वामी समर्था, या पृथ्वी तलावर तुम्ही आम्हाला पाठवले आहेत, तसंच तुम्ही आमचं संरक्षण करा. आम्ही तुमच्या चरणी लीन झालो आहेत आणि आम्ही तुम्हाला नतमस्तक होत आहोत. इथे आल्यावर आयुष्याची वाट चुकलेल्याला पण रस्ता भेटतो. तो असतो आपला स्वामी दरबार. आणि डिप्रेशन नावाची गोष्ट जवळ सुद्धा फिरत नाही. आणि आयुष्याला नवीन दिशा मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आपले स्वामी समर्थांचा दरबार आहे. आणि आपण तिथे दर गुरुवारी गेलोच पाहिजे. जशी भेट होईल तशी आपण स्वामींची भेट घेतलीच पाहिजे. जेव्हा जेव्हा अडचणीत सापडलो, संकट आले, खचलो, आपल्यांनी साथ सोडली, नैराश्य आले, अपयश आले, तेव्हा तेव्हा माझ्या स्वामींनी माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणाले, मी आहे, चल उठ, पुन्हा नव्याने सुरुवात कर. तेव्हा मी नक्कीच सुरुवात करीन. आणि स्वामी सर्व शक्तिमान असे विश्व मालक आहेत. अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आणि परमहंस असलेले स्वामी स्वयंभू आणि अव्यक्त आहेत. त्यांना कुळ, जात, धर्म, पंथ, संप्रदाय नाही. त्यांचं सामर्थ्य अथांग अनुपम आहे. सर्व देवता आणि रिद्धी-सिद्धी स्वामींची पूजा करतात. त्यांना काम, क्रोध असले विकार अजिबात नाहीत. आणि पवित्र, अपवित्र हे केवळ देहाला लागू आहे. सोळे ओळे हे देहासाठी आहेत. मन पवित्र असले पाहिजे. देह किती शुद्ध ठेवला, पण मन जर वासनेने भरलेले असेल तर त्याला पवित्र मानावे का? स्वामी सांगतात,
शुद्ध ज्याचे मन, शुद्ध ज्याचे आचरण, तोच खरा पवित्र या पृथ्वीवर तलावर मानावा. स्वामी बरंच अपयश अपमान पचून राहिलो आहे. का तर एक आशा आहे, स्वामी एक ना एक दिवस माझा आणतील. माझ्या पण आयुष्यात स्वामींनी काहीतरी चांगलं लिहून ठेवलं असेल ही अपेक्षा आहे. स्वामी बस तेवढे चांगले दिवस नक्कीच तुम्ही सत्यात उतरवा ही तुमच्याकडून मला अपेक्षा आहे. आणि मी अपेक्षा नाही तर मी तुमची भक्ती करतो आणि अशीच मी जन्मभर करत राहणार आहे हे तुम्हाला मी सांगत आहे. पहिले खूप निराशाजनक जीवन होतं. डिप्रेशन मध्ये असायचो. जीवनाला काही अर्थ नव्हता. निराशेच्या गर्तेत होतो. टेन्शन मध्ये असायचो. भविष्य अंधारात दिसायचं. कोणतेही ध्येय नव्हते. परंतु स्वामी तुम्ही माझ्या जीवनात आलात आणि माझं जीवन बदलून गेले. आता सर्व बाबतीत खूप सकारात्मक वाटतं. ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आणि स्वामी मी तुमचा खूप आभारी आहे. त्यासाठी तुमचे मनापासून माझ्याकडून धन्यवाद. एका भक्ताने स्वामींना विचारले, भक्ती कशी असावी? त्यावेळी स्वामी म्हणतात, गुरुप्रती अढळ श्रद्धा असावी. गुरुच्या चरणी पूर्ण शरणागती असावी. गुरूंवर पूर्ण विश्वास असावा आणि गुरुला आत्मसमर्पण करावे. भक्तीमध्ये गोडवा असावा. यामुळे तुमच्या आयुष्याचा योग्यक्षेम स्वतः गुरु अर्थात स्वामी चालवत असतात. अंत असते प्रारंभ. संपलो, हरलो, वेळ निघून गेली, होताचं नव्हतं झालं, बर्बाद झालो असं ज्या वेळेस वाटेल खरं तर तीच वेळ असते नवीन काहीतरी करून दाखवण्याची, नवीन जोमाने पेटून उठायची, करायचा जय जयकार स्वामींचा आणि करायची सुरुवात नवीन. बघा सर्व काही तुमच्या जीवनात चांगलं होईल. बरेच लोक बोलतात की तू एकालाच काय भसतो, स्वामींशिवाय पण दुसरे देव आहेत, त्यांना काय माहिती. आमचं कसं आहे, आम्ही एकाशीच प्रामाणिक आणि एकनिष्ठ असतो, निस्वार्थ आणि कट्टर असतो. ते प्रेम असो की भक्ती आणि तो व्यक्ती असो की देव, सर्वस्व आमचे फक्त स्वामी महाराज आहेत आणि आम्ही त्यांना सर्व काही मानलेलं आहे. धोका देणाऱ्यांनी दिला, वेळेनं दाखवलं, काळानं शिकवलं, नकारांनी वाढवलं, अपमानांनी घडवलं. माणसं आली आणि गेली, अनुभव आले आणि शिकत गेलो. या सर्वांमध्ये माझ्या स्वामींनी साथ नाही सोडली आणि कधीच माझे स्वामी माझी साथ सोडणार नाही. प्रमाणे गाडी चालण्यासाठी पेट्रोलची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे यंत्र चालण्यासाठी पण मंत्राची आवश्यकता असते. आपले शरीर हे एक यंत्र आहे आणि त्यातील सप्तचक्र ऍक्टिव्हेट करण्यासाठी मंत्र जपाची आवश्यकता असते. सेवा करण्या अगोदर किमान 10 मिनिटे अनुलोम विलोम प्राणायाम करा आणि किमान 11 माळ श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्राचा जप करा. यामुळे चक्र ऍक्टिव्हेट होतात व आपल्याला किती दिव्य अनुभूती येतात हे स्वतः आपण अनुभवले पाहिजे आणि तुम्हालाही त्याचा अनुभव नक्कीच येणार आहे. स्वामी भक्तांनो, ज्या ज्या स्थळी मन जाय माझे, त्या त्या स्थळी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ज्या ठिकाणी, तिथे सद्गुरू तुझे पाय दोन्ही. आणि असंच आपण स्वामींना म्हणायचंय आणि स्वामींचे चरण आपल्याला नक्कीच स्पर्श करायचे आणि स्वामींचा आशीर्वाद मनापासून घ्यायचा आहे. ज्यांनी तुम्हाला साथ दिली, काळजी घेतली, निस्वार्थ प्रेम दिलं, त्याच लोकांना खोटं ठरवून फसून जर तुम्ही सुखी होण्याचा, आनंदी होण्याचा प्रयत्न करत असाल तर लक्षात ठेवा, कर्म फिरून येतं. तुम्हालाही तेच दुपटीने परत भेटेल. तेव्हा आठवण करायची आपल्या भूतकाळाची की आपण कोणाला फसवले, धोका दिला त्याची. म्हणून मनुष्य इतका कृतज्ञ आहे की काम झाले की विसरून जातो. ज्या वेळेस आपले काम होत नाही त्यावेळेस तासनतास वारंवार आपल्या देवाला विनवतो, मंदिरात चक्रा मारतो, परंतु काम झाले की मंदिराजवळून जातो पण मंदिरात जात नाही. एक लक्षात ठेवा, स्वामी देऊ शकतात तसे परत देखील घेऊ शकतात. त्यामुळे कृतज्ञ नाही तर कृतज्ञ व्हा आणि स्वामींची सेवा दर्शन चुकवू नका. जे लाखो लोकांचे स्वप्न आहे ते स्वामी कृपेने तुम्ही जगत आहात हे मात्र तुम्ही कधी विसरू नका. आयुष्यात कोणताही विषय किती वाढवायचा, कुठे थांबवायचा आणि कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्याला जमते तो कोणत्याही वादातून मार्ग नक्कीच काढू शकतो. आणि स्वामी या स्वार्थी लोकांमध्ये या दुनियेत खूप वाईट अनुभव आले, खूप सतावलं हो सर्वांनी. तुम्ही सोबत होतात आणि हात म्हणून सावरत आहे आणि म्हणून हे जीवन मी चांगल्या पद्धतीने जगू शकत आहे. दुःखाचे कारण आपण दुसऱ्यांकडून त्यांची क्षमता नसताना जरा जास्तीची अपेक्षा ठेवतो, त्यामुळे आपण दुःखी होतो. म्हणून अपेक्षा तर ठेवलेल्याच आपल्या बऱ्या असतात हे मात्र निश्चित. आणि आयुष्यात काही वेळ, काही क्षण एकांकितात घालवत जा, कारण त्यावेळी आपण आपल्याशी एकरूप असतो आणि तेव्हाच आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला नक्कीच भेटतही असतात. म्हणून आपण ज्यांची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही, परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच आपण अपेक्षा केलेली नसते आणि ती स्वामींची आपल्यावर कृपा असते. बऱ्याच वेळा आपण हताश होतो, निराश होतो, उदासीन होतो,
अस्वस्थ, अगदी खचल्यासारखं वाटतं. पण त्यावेळेस स्वामी आपल्याला संदेह, व्यक्ती, सेवेकरी, विचार, ग्रंथ इत्यादीपैकी कोणत्याही रूपात उपदेश, मार्गदर्शन करतात आणि आपल्याला पुन्हा नवीन स्फूर्ती आणि जगण्याची नवीन उमेद देतात. आणि येते स्वामींच्या या वाक्याची प्रचिती, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कोणाकोणाला ही प्रचिती आली आहे मला नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कळवा. स्वामी म्हणतात, का रे बाळा, तू इकडे तिकडे कुंडल्या दाखवत फिरतो, शांत्या करत फिरतो, अंधश्रद्धेच्या आहारी जातो, ग्रह तारे बघत फिरतो. अरे शांती करायच्या आधी तुझं मन शांत स्थिर कर, बरोबर मार्ग सापडेल. ग्रह तारे आमच्या इशाऱ्यावर कार्य करतात. त्यामुळे स्वामींच्या अनन्य भावाने शांत चित्ताने भक्ती करा. स्वामी सर्व काही ठीक करत असतात. शरण जाता समर्था, वरदहस्त मस्तकी ठेवता, गुरुकृपा लाभासाठी सोडून लागे अहंत म्हणा, नको म्हणी खोटी लालसा प्रसिद्धी. जर स्वामींना पूर्ण शरण गेलं तर स्वामी त्याचा वरदहस्त आपल्यावर ठेवतात. स्वामींची कृपा प्राप्त होण्यासाठी अहंकार, प्रसिद्धी अशा खोट्या लालसेपासून दूर राहिले पाहिजे. म्हणजे स्वामी कृपा नक्कीच तुम्हाला मिळेल. हे माझ्या स्वामी राया, तुम्ही देह रूपाने जरी नसलात परंतु आजही तुम्ही हम गया नाही जिंदा आहे या वाक्याची प्रचिती पदोपदी आम्हाला येते. तुमचे अनंत उपकार आमच्यावर आहेत. तुमची सदैव कृपा दृष्टी आम्हा सेवेकऱ्यांवर अशीच राहू द्या. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नक्कीच चरणाशी आपण विलीन झालो पाहिजे आणि आपण त्यांना भेटीसाठी नक्कीच गेलो पाहिजे. स्वतःला असं घडव, एवढं यशस्वी बनव की आज जे तुला नाकारत आहेत, ज्याने स्वप्न तू पाहतो आहे ना, त्याचे तुझे स्वप्न पडले पाहिजे बाळा. आणि मी सदैव तुझ्या पाठीशी राहील त्यासाठी, असे स्वामी आपल्याला वचन देत आहे. माझ्या स्वामींनी कधीही पापी, पुण्यवान, देव, दानव, भक्त, अभक्त, गरीब, श्रीमंत, उच्च नीच, आस्तिक, नास्तिक, चोर, डाकू, साधू, संत कोणी कसेही पाप अथवा पुण्य करून या स्वामींनी प्रत्येकाला जवळ केलं व योग्य वाट दाखवून त्यांच्यावर कृपा केली. खरंच माझे स्वामी खूप ग्रेट आहेत. स्वामींची केलेली सेवा कधीच व्यर्थ जात नाहीत. आणि महत्वाचे म्हणजे स्वामी भक्तांसाठी अशक्य असे काहीच नाही. स्वामी भक्तांसाठी सर्व गोष्टी सहज शक्य आहेत. हे अनुभवाचे बोल आहेत आणि ते अनुभवच बोलत आहेत. म्हणून कोणाला श्रीमंतीचा अहंकार आहे तर कोणाला सुंदरतेचा, गाड्या घोड्यांचा, ज्ञानाचा, प्रसिद्धीचा, मुलाबाळांचा, कोणाला पद प्रतिष्ठेचा तर कोणाला नात्यांचा. पण मनुष्याने एक लक्षात ठेवावे, हे सर्व आम्ही तुम्हाला दिलेले आहे आणि ते सर्व इथे सोडून जायचं आहे. त्यामुळे कधीच कोणाला कोणत्या गोष्टीचा अहंकार, गर्व दाखवू नका. सेवा करा, भक्ती करा, तेच तुमच्या सोबत येणार आहे आणि शेवटपर्यंत तेच तुमच्या सोबत राहणारही आहे. म्हणून सर्वात ताकदवान काय असेल तर ते म्हणजे विचार आहेत. कारण त्यामध्ये परिवर्तन व विनाश करण्याची अफाट शक्ती आहे. त्यामुळे चांगले सात्विक विचार करा. आपलं सर्व आयुष्य विचारांवर अवलंबून असतं आणि तेच विचार आपल्याला आयुष्यात पुढेही घेऊन जात असतात. म्हणून ज्या वेळेस आपण सर्वांकडून नाकारले जातो, दुनिया तिरस्कार करते, आपल्या मनातील भावना कोणी समजून घेत नाही, त्यावेळेस स्वामींच्या तसबिरीजवळ, मूर्तीजवळ किंवा बसल्या जागी स्वामींचे ध्यान करून हे सर्व स्वामींना सांगा. खूप हलकं वाटतं. आणि इतकंच नाही तर स्वामी हे सर्व ऐकतात आणि मार्ग सुद्धा मोकळ्या करतात. हा माझा अनुभव आहे आणि माझे मार्ग तसेच मोकळे झालेले आहेत. म्हणून स्वामींच्या दरबारात दर्शनात जाताना आपला मोठेपणा, श्रीमंती, सुंदरता, मान, अभिमान, गर्व हे सर्व बाजूला ठेवून दर्शनात जाणे. स्वामी या गोष्टी नाही बघत, स्वामी अंतर्मन बघतात. महत्वाचं म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला स्वामींनी दिल्या आहेत ना, ते स्वामींना दाखवता कामा नये हे मात्र निश्चित. म्हणून हार मानू नको बाळा, मी आहे तुझ्या पाठीशी. दुनिया काय बोलेल त्याकडे लक्ष देऊ नको. जिद्द ठेव व सांग स्वतःला आणि जगाला, हम फिर से आएंगे और भी छाएंगे भी. आणि असंच आपण नक्कीच आपल्या जीवनामध्ये भरपूर काही मिळवणार आहोत. परमेश्वराने डोळे तर प्रत्येकाला सारखेच दिले आहेत, खूप सुंदर दृष्टी प्रदान केली आहे. परंतु काही लोक असे असतात की वाईटात पण चांगले बघतात आणि काहींना चांगल्यात पण वाईट बघण्याची सवय असते. हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर मात्र अवलंबून असते आणि तो दृष्टिकोन आपण बदलू शकत नाही. तो त्या त्या व्यक्तीनेच स्वतः बदलायला हवा आणि त्यानेच त्यामध्ये बदल करायला हवा. कोणतंही चांगलं कार्य करणे सुरुवातीला अवघड असते, पण नंतर ते चांगले होऊन जाते आणि ते आपल्याला सहज वाटायला लागते. फक्त एक स्टेप आपण फक्त सुरुवात करायची असते आणि ती सुरुवात झाली की आपल्याला सर्व काही नीट समजतं. म्हणून यशाच्या शिखरावर चढल्यानंतर लोकांना फक्त आपलं यश दिसतं, आपण घेतलेले कष्ट नाही. आणि ते कष्ट आपल्याला एकट्यातच करावे लागत असतात आणि ते प्रत्येकालाच तसेच करावे लागतात. कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका. आपलं स्वतःचं काम स्वतः करा आणि पुढे चला. दृष्टिकोन खूप छोटी गोष्ट आहे, मात्र त्यामध्ये जीवन बदलण्याचे सामर्थ्य आहे.
आणि सुखापेक्षा दुःखामुळे दोन हृदय अधिक जवळ येतात. म्हणूनच साम दुःख हे सम आनंदापेक्षा अधिक बलशालीही असतं. म्हणून या जगात कुठलीच गोष्ट कायम स्वरूपी राहत नाही. तुमचं दुःख सुद्धा आणि तुमचं दुःखही एक दिवस निघून जाणार आहे. म्हणून तुम्ही दुःखी जास्त होऊ नका. स्वामींवर विश्वास ठेवा, सर्व काही चांगलं होईल. स्वभाव पेढ्यासारखा पाहिजे. जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढी चव तो झोपडीत पण देत असतो. म्हणून आपणही तसं राहिलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आपले विचार आणि आपला व्यवहार सारखाच असला पाहिजे. मित्रांनो, सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो. तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे. मूर्खाच्या चर्चेत शहाणपणाच्या गोष्टी करणे म्हणजे मूर्खपणाच होतो. म्हणून आपण तिथे शहाणपणा करू नये. सर्वात यशस्वी माणूस तोच जो हसत हसत केव्हाही मरण्यासाठी तयार असतो. आणि तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्वाचं नाही, तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्वाचं असतं. आणि त्यानेच तुम्ही आयुष्यात पुढेही जात असता. म्हणून वाहतो तो झरा आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस येतात. म्हणून आपण आपलं मन शांत ठेवलं पाहिजे आणि जीवनात पुढे चालत राहिलं पाहिजे. प्रयत्न करणे कधी सोडू नका. गुच्छातील शेवटही चाबी सुद्धा कुलूप उघडू शकते. कपडे नाही, माणसाचे विचार चांगले असले पाहिजेत, तरच माणूस जिंदगीमध्ये चांगला असतो. आणि प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमाने जिंका आणि प्रेमानेच आपल्याला जग जिंकता येत असते. म्हणून माणसाला त्याचे श्रेष्ठत्व जातीने नव्हे तर गुणांनी प्राप्त होत असते. ते गुण त्याला फक्त अनुभवातून मिळत असतात. म्हणून जीवनामध्ये उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका. हक्क आणि कर्तव्य हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. म्हणून गर्वाचं घर नेहमी खाली असतं. म्हणून माणसाने कधीही गर्व आणि अहंकार करू नये. केवळ ज्ञान असून उपयोग नसतो, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान माणसाला असायला हवं. नाहीतर त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. आणि जीवन जगण्याचे दोन नियम कायम लक्षात ठेवायला हवे. पहिले फुलासारखं निखरावे आणि दुसरा सुगंधासारखं पसरावे. आणि अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला आपला टाळा असतो. म्हणून आपला अभ्यास कधी थांबवायचा नसतो, तो करत राहायचा असतो. जिंकणारे वेगळ्या गोष्टी करत नाही तर ते गोष्टी वेगळ्या पद्धतीने करत असतात. म्हणून आपल्याला ते वेगळे वाटत असतात. म्हणून आपणही जीवनामध्ये वेगळ्या पद्धतीने विचार करायला शिकलो पाहिजे. आणि वेळेला व्यर्थ घालवणं म्हणजे वेळेची हत्या केल्यासारखं आहे. म्हणून ती हत्या आपण आपल्या हातून कधी होऊ देऊ नये. आणि जे प्रयत्न न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही, आणि जे जीवनभर टिकतं ते प्रयत्न करता ते मिळत नाही. म्हणून तुम्ही प्रयत्न केले तरच तुम्ही यशाच्या शिखरावर जाल आणि तुम्हाला नक्कीच त्याचे अनुभव येतील. म्हणून झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो आणि तो प्रसन्नच राहणार आहे. फक्त जिंकणाराच नाही तर कुठं हरावं हे कळणारा सुद्धा महान असतो. आणि त्यालाच जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी वाटचाल मिळते. आणि जो परिस्थितीनुसार बदलतो तोच समोर जात असतो. आणि आपल्याला परिस्थितीनुसार बदलावंच लागेल आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी तो बदल आवश्यकच असतो. म्हणून सत्य ही अशी एक श्रीमंती आहे ना की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला करावी लागत असते. आणि या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला नक्कीच ओळखते. तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब, आणि याचमुळे तुमची लोक ओळख निर्माण करत असतात. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात आणि तुमच्यामध्ये वेगळं काहीतरी करण्याची धमक असतेच, आणि तेच तुम्ही करायचं असतं. चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावे लागते आणि आपल्यालाच ते प्रयत्न करावे लागतील आणि स्वतःलाच लढायला लागेल. ते लढण्यासाठी तुम्ही कायमस्वरूपी तयार राहिले पाहिजे. स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेच. म्हणून प्रत्येकाशी प्रेमानं वागलं पाहिजे. जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशी प्रेमानंच वागलं पाहिजे. ते चांगले आहेत म्हणून नाही तर तुम्ही चांगले आहात म्हणून. आणि कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांना यश प्राप्त होत असते. आणि जेव्हा तुम्ही कठीण परिश्रम करण्यास सुरुवात कराल तेव्हाच तुमचं आयुष्य सोपं होईल. आणि कामाचा खूप व्याप असतानाही आवर्जून काढली जाणारी आठवण म्हणजे खरी मैत्री असते. आणि तीच मैत्री आपण जीवनामध्ये टिकवून ठेवायची आहे. आणि नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य होत असते. आणि तुम्ही कोणतेही काम करण्यासाठी त्याला नाही म्हणायचं नाही. कधीच पण तुम्ही प्रत्येक गोष्ट करताना त्याला होकार द्यायचा आणि ते कामाला सुरुवात करायची. सर्व काही नीट होत असतं. आपण स्वतःला हवी ती सवय लावू शकतो.
फक्त लावायची कोणती हे आपण ठरवायचे असते. मित्रांनो, जीवनात परिस्थिती कशीही येऊ द्या, त्या परिस्थितीत आपण काय भूमिका घेतो हे फार महत्वाचे असते. कारण परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे शक्य तेव्हाच होते जेव्हा आपण परिस्थितीवर मात करण्याची भूमिका घेतो आणि ती भूमिका शेवटपर्यंत ठेवत असतो. म्हणून जीवनात अडचणी येतात, पण त्यावर मात करण्याचे मार्ग शोधा. कारण अडचणी येणारच आहेत, त्यामुळे त्यावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंतिक गरजेचे आहे आणि ते प्रयत्न आपण करायलाच हवे. आणि कोणतीही गोष्ट सहजतेने मिळत नाही, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. त्यामुळे एखादी गोष्ट सहजतेने मिळेल हा गैरसमज दूर करा आणि हा गैरसमज तुमच्या मनामध्ये अजिबात असायला नको. आणि निष्ठावंत राहण्याचा प्रयत्न करा, मर्यादेत राहून काम करा. पण मर्यादा आपल्या यश मिळवण्याच्या मार्गात अडथळा ठरत असेल तर मर्यादा ओलांडून योग्य मार्ग अवलंबून काम करायला शिका. चांगल्या कामासाठी योगदान द्या, कारण एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी त्या कामास मदतीची गरज असते. त्यासाठी कोणत्याही स्वरूपात केलेली मदत ते काम पूर्ण करण्यास दिलेले योगदान मात्र असते. आणि अशक्य गोष्ट शक्य करायची असल्यास धोका पत्करून साहस दाखवण्यास तयार राहा. कारण अशक्य गोष्टी शक्य करणाऱ्या व्यक्तींनी जगाला धोका पत्करून त्याला साहसाने उत्तर देण्याचा मार्ग दाखवला आहे. आणि एखादी घटना घडणे हा जीवनाचा भाग आहे, परंतु घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष न करता त्या घटनांचा अभ्यास करून त्यावर शिकून जबाबदार व्यक्तिमत्व घडवणे हे आपले काम आहे आणि ते आपणच केले पाहिजे. संकटातून कठीण परिस्थितीचा जन्म होतो, त्यामुळे त्या परिस्थितीला तोंड देण्याचं शौर्य निर्माण करा. कारण कठीण परिस्थितीवर मात तोच करू शकतो जो पराक्रम करून दाखवण्यास सज्ज असतो. आणि समतोल राखून काम करण्यास महत्त्व द्या, कारण समतोल हा सर्वांना समान संधी देऊन सर्वांना न्याय देईल अशी व्यवस्था निर्माण करू शकतो. म्हणून मित्रांनो, शिकण्याचा प्रयत्न करा. कारण एक शिक्षक उत्तम ज्ञान देऊ शकतो, परंतु ज्ञान हे देण्याचा हेतू सफल तेव्हाच होईल जेव्हा विद्यार्थी मनापासून ज्ञान मिळवण्याची तयारी ठेवत असेल. आणि कधी कोणाला कमी समजू नका, कारण भल्या मोठ्या अशा झाडाला सुद्धा स्वतःची वाढ करण्यासाठी आपल्या लहान अशा मुळांची मदत द्यावी लागत असते. आणि स्वावलंबी बना, कारण दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची सवय स्वबळावर एखादी गोष्ट करण्यास प्रोत्साहन कधीच देणार नाही. आणि वाईट काळात जशास तसे उत्तर देण्याची ताकद ठेवा, कारण वेळेला सुद्धा हे कळू द्या की जिथे अन्याय होईल तिथे न्याय मिळवण्यासाठी लढा नक्कीच दिला जाईल. आणि एखादी गोष्ट असणे किंवा नसणे हा आपला दृष्टिकोन ठरवतो, त्यामुळे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा आणि जे नाही त्याची खंत मनात अजिबात ठेवू नका. जीवनात मार्गदर्शन खूप महत्वाचे आहे आणि ते कोणाकडून घ्यावे ते त्यापेक्षा महत्वाचे आहे. कारण योग्य मार्गदर्शन चुकीच्या गोष्टींना विरोध करते, तर चुकीचे मार्गदर्शन योग्य गोष्टींना विरोध करत असते. म्हणून जगताना स्वतंत्र निवडा, कारण स्वतंत्र हे आपणास एकट्याचे जीवन जगण्याची ऊर्जा देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करू शकते आणि आपण स्वतःच्या पायावर उभेही राहू शकतो. म्हणून स्पष्ट भूमिका घेण्यावर भर द्या, कारण स्पष्टपणा मनात गोंधळ निर्माण होऊन देत नाही आणि तसेच आपले मत किंवा विचार प्रभावीपणे मांडण्यास मदत करत असतो. म्हणून तग धरून उभे राहणे हे आवश्यक आहे, कारण मार्गदर्शन मिळाले तरी प्रत्यक्ष आपल्या कृतीमध्ये चिकाटीने प्रयत्न करण्याची वृत्ती तग धरून एखाद्या जागी स्थिर राहण्याने निर्माण होत असते. आणि आपल्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील राहा, कारण सदोष प्रयत्न कोणतेही काम यशस्वी करत नाही आणि त्यावर कोणीही विश्वासही ठेवत नाही. म्हणून समोर येणाऱ्या संकटांचा सामना करण्याचे साहस निर्माण करायचे असल्यास समुद्रातील जहाज पहा, कारण विशाल अशा समुद्रात उतरणारे जहाज साहसाचे उत्तम उदाहरण आहे. आणि जीवनात शांतता आपणास योग्य वाटते, परंतु जेव्हा गरज असेल तेव्हा आपली ताकद दाखवून देणे गरजेचे असते. कारण मर्यादेपेक्षा जास्त शांतता हे दुर्बलतेचे लक्षण असते आणि ती दुर्बलता आपल्याला अजिबात दाखवायची नाहीये. म्हणून आव्हानांचा स्वीकार करा, त्यांना टाळण्याचा प्रयत्न करू नका. कारण एखाद्या खेळाडूला देखील प्रतिस्पर्धी खेळाडूचे आव्हान स्वीकारून त्यावर विजय मिळवावा लागतो, त्याशिवाय त्याला पुढच्या फेरीत प्रवेश करता येत नाही. जिथे आपली बाजू योग्य असेल ना, त्या ठिकाणी संपूर्ण जग विरोधात असले तरी माघार घेऊ नका, कारण आपले हक्क मिळवण्याचा आणि त्यांचे संरक्षण करण्याचा अधिकार सर्वांना देवाने दिला आहे आणि ते आपण करू शकतो. पुढील रस्ता दिसणे जेव्हा बंद होईल ना, तेव्हा जिथपर्यंत रस्ता दिसत असेल तिथपर्यंत वाटचाल करा. नंतर तुमच्या पाठीमागे स्वामी आहेतच, तुम्ही कशालाही भिण्याची गरज नाही, कारण पुढे गेल्यानंतर पुढचा रस्ता दिसू शकतो. त्यामुळे काहीच न करण्यापेक्षा प्रयत्न करणे उत्तम असते. जीवनात पर्याय निर्माण करा, कारण सर्वजण एका क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे एका मर्यादेनंतर तुमच्यातील क्षमता आणि आवड ओळखून त्यानुसार तुम्ही कार्यक्षेत्र निवडलं पाहिजे. आणि कामामध्ये गुणवत्ता निर्माण करा, कारण गुणवत्तापूर्ण कामाचे बक्षीस यश आहे. आणि त्यामुळे प्रत्येक काम चांगल्या पद्धतीने करण्याकडे
आपण लक्ष दिले पाहिजे. जीवनात नेहमी देण्याची भावना ठेवावी, मग ते ज्ञान असेल किंवा संकटात असणाऱ्याला दिलेला मदतीचा हात असेल. कारण देण्याची तयारी ठेवणाऱ्यांच्या पाठीमागे परमेश्वरही तसाच उभा असतो. आणि अन्याय सहन करणे कधी मान्य करू नका, कारण न्याय मिळवण्यासाठी लढणारा कधी हरला नाही आणि अन्याय करणारा कधीच विजयी झालेला नाही. म्हणून स्वाभिमान जपायला शिका. तसेच स्वाभिमान दुखावला गेला तर स्वतःच्या मेहनतीने काम करून उत्तर द्या, कारण स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. आणि समोर येणाऱ्या अडचणी आणि संकटे यांचा विचार करून वळण घ्या आणि पुढे वाटचाल करत राहा. कारण वळण घेणे म्हणजे त्या संकटावर आणि अडचणींवर मात करण्याचा एक मार्ग आहे आणि तोच मार्ग आपण काढायचा आहे. आणि स्वामी हा मार्ग काढण्यासाठी आपल्या जीवनात मदतही करत असतात. फक्त ते कोणत्या रूपाने येतात आपण हे ओळखलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, हा संदेश संपूर्ण तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.